अहो, बोध करण्यासाठी कानावचनाची भेटी इतकी सहज लागते, तवा तापलेला असावा आणि मग भाकर टाकावी, चढशी उलटते. तोपर्यंत नाही उलटत. आलेलीच होती ती साम्य अवस्था, आणि त्या अवस्थेला फक्त बोध झाला, अरे जशी जागृत तशीच स्वप्नावस्था, कशाला काय करायला लागलायस, गेला. म्हणून ध्यानात कर्म फलत्यागच. ध्यानानंतर मात्र कर्म सोडता कामा न ये. का सोडता कामा नये? देख पा जनका देख, कर्मजात असेक न सांडता मोक्ष सुख पावते झाले. मुमुक्षुत्वाची व्याख्या करताना शास्त्रकारांनी उत्तम केलेली आहे. पूर्ण व्याख्या सांगत नाही, पण मुमुक्षुत्वाची व्याख्या अंगी बाणणाऱ्यांचे एक उदाहरण माऊलीने दिलेले आहे. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशे उरले. कुणासाठी?